नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी साथीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तूर उत्पादक शेतकऱ्याच्या मनात घर करून बसलाय. हातात आलेली तूर आता विकायची की चांगल्या भावासाठी थोडं थांबायचं? हा निर्णय खूप मोठा आहे, कारण तुमच्या पूर्ण हंगामाचं नफा नुकसान यावरच ठरणार आहे. तर हा निर्णय सोपा करण्यासाठी हे विश्लेषण शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, पुढे जाण्याआधी आमच्या कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, हाच तो प्रश्न आहे. तूर विकायची की थांबायचं? आणि खरं सांगू तर यावर विचार करायला आता आपल्याकडे फार वेळ उरलेला नाहीये. कारण या प्रश्नाशी एक खूप महत्वाची तारीख जोडलेली आहे, जी अगदी वेगाने जवळ येतेय. सगळ्यात आधी आपण खुल्या बाजारात काय चाललंय ते बघूया. खरं तर तिथलं चित्र खूपच अस्थिर आणि खरं सांगायचं तर एका जुगारासारखं आहे. तुम्हीच बघा, एकाच राज्यात किती मोठा फरक आहे. अमरावतीमध्ये तुरीला चक्क 7,850 रुपये प्रति क्विंटल भाव मिळतोय, तर दुसरीकडे नाशिकमध्ये तोच भाव घसरून फक्त 6,690 रुपयांवर आलाय. म्हणजे विचार करा, फक्त तुमचा जिल्हा बदलला आणि प्रति क्विंटल थेट 1,160 रुपयांचा फटका बसू शकतो. आता काही जिल्ह्यांमध्ये तर नशिबाचाच खेळ झालाय बघा. जालन्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत भावात चक्क 13.5% वाढ झालीय. पण त्याच्या अगदी उलट छत्रपती संभाजीनगरमध्ये भावात तब्बल 13% घट झालीय. म्हणजे एकाच वेळी एकाला फायदा तर दुसऱ्याला तोटा. आणि ह्याच दोन जिल्ह्यांमधला फरक जर आपण पाहिला, म्हणजे सर्वोत्तम आणि सर्वात वाईट भाव देणाऱ्या जिल्ह्यांमध्ये, तर तो तब्बल 25%पेक्षा जास्त आहे. हे धक्कादायक आहे नाही का? यावरूनच लक्षात येतं की खुला बाजार किती अनिश्चित आणि खरंच धोकादायक असू शकतो. पण ह्या बाजाराच्या धोक्यावर एक खात्रीशीर उपाय आहे. तो म्हणजे सरकारचं सुरक्षा कवच, म्हणजेच हमी भाव. आता हा हमी भाव म्हणजे MSP म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगतो. ही सरकारकडून मिळणारी एक प्रकारची सेफ्टी नेट आहे. म्हणजे बाजारात तुरीचे भाव कितीही खाली गेले ना, तरी सरकार तुम्हाला ही ठरलेली किमान किंमत देण्याची पक्की हमी देतं. आणि यावर्षी सरकारने तुरीसाठी हा हमी भाव तब्बल 8,000 रुपये प्रति क्विंटल इतका ठरवला आहे. हो, बरोबर ऐकलत, 8,000 रुपये. जे शेतकरी सरकारी केंद्रांवर नोंदणी करून आपली तूर विकतील त्यांच्यासाठी हा एक पक्का हमखास मिळणारा भाव आहे. बरं. हां, हमी भाव मिळवण्यासाठी काय करायचं? तुम्हाला फक्त सरकारच्या समृद्धी पोर्टलवर जाऊन नोंदणी करायची आहे. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, हे सगळं 20 फेब्रुवारीच्या आतच करायला हवं. ही तारीख चुकली की ही संधी गेलीच म्हणून समजा. आता काही तज्ज्ञांचे अंदाज काय आहेत तेही बघूया. पण एक गोष्ट लक्षात घ्या, अंदाज हे अंदाजच असतात. काही विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की फेब्रुवारीमध्ये तुरीचे भाव साधारणपणे 7,200 ते 7,850 रुपयांच्या मध्ये राहू शकतात. आता हे ऐकायला तर खूपच छान वाटते नाही का? असं वाटतंय की भाव हमी भावाच्या अगदी जवळ पोहोचतील. पण इथेच तर सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न येतो. जेव्हा तुमच्यासमोर सरकारकडून 8,000 रुपयांचा पक्का गॅरंटीड भाव ठेवलेला आहे, तेव्हा अंदाजे किंवा संभाव्य किंमत खरोखरच पुरेशी आहे का? कारण अंदाज या शब्दाला कोणतीही गॅरंटी नसते. तर मग आता या परिस्थितीत तुमच्यासमोर नक्की कोणते मार्ग उरले आहेत? चला, तेही स्पष्टपणे समजून घेऊया. मुळातः तुमच्यासमोर आता 3 स्पष्ट मार्ग आहेत. पहिला, जे काही भाव मिळत आहेत त्याला तूर खुल्या बाजारात लगेच विकून टाका आणि मोकळे व्हा. दुसरा, 20 फेब्रुवारीच्या आत हमी भावासाठी नोंदणी करा आणि सरकारी खरेदीची वाट बघा. आणि तिसरा, माल स्वतःकडे साठवून ठेवा आणि एप्रिल-मे मध्ये भाव वाढतील या आशेवर नंतर विका. तर बाजारातलं चित्र काय आहे आणि सरकारची हमी काय आहे, हे दोन्ही आता तुमच्या समोर अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे आता अंतिम निर्णय हा पूर्णपणे तुमचा आहे. निवड अगदी सोपी आहे. एका बाजूला आहे खुल्या बाजाराची अनिश्चितता, जिथे भाव खाली जाण्याचा धोका आहे, पण थोडे वर जाण्याची संधीसुद्धा आहे. तर दुसऱ्या बाजूला आहे हमी भावाची निश्चितता, जिथे 8,000 रुपये हमखास मिळणार, पण पैसे हातात यायला थोडा वेळ लागू शकतो. धोका विरुद्ध हमी अशी ही सरळ निवड आहे. चला, जाता जाता आजच्या चर्चेतले महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा पटकन बघूया. सर्वात महत्त्वाचं, 20 फेब्रुवारी ही हमी भाव नोंदणीची अंतिम मुदत आहे. हमी भाव तुम्हाला 8,000 रुपयांची पक्की गॅरंटी देतो. खुल्या बाजारात 6,690 पासून ते 7,850 पर्यंतची प्रचंड अस्थिरता आहे.
त्यामुळे तुमची आर्थिक गरज काय आहे आणि तुम्ही किती धोका पत्करू शकता याचा शांतपणे विचार करूनच निर्णय घ्या. तर मग तुम्ही काय करणार? 8,000 रुपयांची सुरक्षित हमी निवडणार की खुल्या बाजारातला जुगार खेळणार? याचं कोणतंही एकच बरोबर उत्तर नाहीये. सर्वोत्तम निवड ही प्रत्येकाच्या स्वतःच्या परिस्थितीवरच अवलंबून असणार आहे. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्यामुळे तुमच्या ओळखीचा इतर शेतकरी बांधवांपर्यंत ती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी आमचे कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही वेळ काढून हे पाहिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.